अकोल्यात शेतकरी सुगतानंद भटकर यांनी सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन हवेत विरल्याने शेतकरी संतप्त आहेत। शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे। अकोल्यातील शेतकरी सुगतानंद तुळशीराम भटकर यांनी सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। त्यांनी 3 मार्च 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 नोव्हेंबर 2024 रोजी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र त्या घोषणेला अनेक महिने उलटले तरी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे शेतकरी अस्वस्थ असून आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे भटकर यांनी स्पष्ट केले। कर्जाच्या ओझ्यामुळे पश्चिम विदर्भात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत। बँकांच्या कर्जवसुलीच्या दबावामुळे 80हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे। शासनाने त्वरित सातबारा कोरा करून कर्जमुक्ती जाहीर करावी आणि पिकांना योग्य हमीभाव द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। सरकारने निर्णय न घेतल्यास या आंदोलनाचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा सुगतानंद भटकर यांनी दिला आहे। या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। मी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या इलेक्शनाच्या वेळेस त्यांनी एक वक्तव्य केलं होतं व त्याचे जाहीरनाम्यात सुद्धा होतं की आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सर्व सातबारा कोरा करण्यात येईल व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल। मात्र अद्यापही कोणाचा सातबारा कोरा नाही झाला व कोणाचा कर्ज माफ नाही झाला। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा व आता सध्या जे बँकांचे फोन येत आहेत शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे। शेतकरी त्रस्त झालेला आहे, नापिकी झालेली आहे। त्याच्यामुळे सगळ्यात पहिले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं, माझी ही एकच मागणी आहे आणि त्यासाठी मी आमरण उपोषणाला बसलेलो।